19 मार्च सई परांजपे यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी तन्मय आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। सई परांजपे यांचा जन्म 19 मार्च 1938 रोजी लखनौ येथे झाला। सई परांजपे हे नाव लोकांना चांगलेच परिचयाचे आहे, कारण ज्या वयात मुले खो खो, लंगडी, लपाछपी खेळतात त्या वयात म्हणजेच वयाच्या 8व्या वर्षी सई परांजपे यांचे पहिले पुस्तक मुलांचा मेवा केवळ लिहून नव्हे तर छापून प्रकाशित झाले होते। त्यामुळे त्यांची सुरुवातच बालवयातील लेखिका म्हणून झाली। पुढे त्यांची लेखणी सखोल लिखाण करू लागली आणि अल्पावधीतच त्या यशस्वी आणि लोकप्रिय लेखिकाही झाल्या। बालसाहित्य लेखिका, नाटककार, पटकथाकार तसेच निर्मात्या अशा एकापेक्षा एक सरस कामगिऱ्या सई परांजपे यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या। सई परांजपे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ऑल इंडिया रेडिओसाठी उद्घोषक म्हणून केली आणि लवकरच आकाशवाणीच्या बाल कार्यक्रमात सहभागी झाल्या। सई परांजपे यांचा पहिला चित्रपट स्पर्श 1980 मध्ये प्रदर्शित झाला। त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सह 5 चित्रपट पुरस्कार मिळाले। नंतर चष्मे बद्दूर हा 1981 आणि कथा 1982 मध्ये हे 2 विनोदी चित्रपट आले। कथा ससा आणि कासवाच्या लोककथेवर आधारित एक संगीतमय व्यंगचित्र होते। त्यानंतर त्यांनी 1984 मध्ये अडोस पडोस आणि 1985 मध्ये छोटे बडे या टीव्ही मालिका बनवल्या। सई परांजपे यांनी माझा खेळ मांडू दे या मराठी नाटकासाठी दिग्दर्शक, लेखिका आणि कथाकार म्हणून काम केले। सई परांजपे यांच्या चित्रपटांचे वेगळेपण म्हणजे त्यात बॅकग्राऊंड म्युझिक फारसे नसायचे, त्यामुळे प्रेक्षक सिनेमा बघायचे तेव्हा ते त्यात समरसून जायचे। त्या सिनेमातील पात्रे आपलीशी वाटायची। सई परांजपे यांनी चष्मे बद्दूर सारखा विनोदी चित्रपट केला, ज्याचे अनेक रिमेक झालेले आहेत। त्यांच्या सिनेमातील प्रत्येक पात्रे प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्यातील एक भाग वाटायचे। सई परांजपे यांच्या सामाजिक जाणीवा नंतरच्या चित्रपटांमध्ये दिसू लागल्या, ज्यात राष्ट्रीय साक्षरता अभियानाबद्दल अंगुठा छाप, स्थलांतरित कामगारांच्या दुर्दशेबद्दल दिशा, त्याचबरोबर पपिया आणि चकाचक यांचा समावेश आहे। याशिवाय सई परांजपे यांनी अनेक माहितीपटांचे दिग्दर्शन केले आहे। 1993 मध्ये महाराष्ट्रातील एका छोट्या गावात झालेल्या दारूविरोधी आंदोलनावर आधारित त्यांच्या चुडिया या माहितीपटाला फिल्म्स डिव्हिजनसाठी सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला। चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या त्या 2 वेळा अध्यक्ष होत्या। 2006 मध्ये भारत सरकारने सई परांजपे यांना त्यांच्या कलात्मक प्रतिभेची दखल घेऊन पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले। हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। असेच वेगवेगळे दिनविशेष बघण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।